गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आर्थिक अडचणीमुळे टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। वैद्यकीय शिक्षणासाठी भरमसाठ फी भरावी लागत असल्यामुळे एका सुरक्षा रक्षकाच्या मुलीने आत्महत्या केली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरात ही घटना घडली असून भूमिका धबडगाव असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे। मूळची वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव येथील भूमिका धबडगाव ही अकोल्यात द्वितीय वर्षाची GNM नर्सिंगची विद्यार्थिनी होती। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षणाची वाट निवडली होती। भूमिकाचे वडील चौकीदार म्हणून काम करतात, तर आई धुनी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। घरची परिस्थिती हालाकीची असतानाही मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई वडील अहोरात्र मेहनत घेत होते। सुरुवातीला महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती, मात्र नंतर शुल्कात वाढ होत गेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। आपल्या शिक्षणाचा आणि लहान भावाच्या भवितव्याचा आर्थिक भार आई वडिलांवर पडत असल्याची चिंता भूमिकाला सतावत होती, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। घरच्या परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणासाठीचा वाढता खर्च यामुळे ती मानसिक तणावात होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे। माझ्या मुलीने नेटमध्ये परीक्षा दिली होती, पण नंबर लागला नाही। त्यानंतर GENM करायचं तिनं ठरवलं। सुरुवातीला प्रवेशासाठी 10,000 रुपये फी मागितली, ती भरली। नंतर 30,000 फी झाली, नंतर 47,000 झाले। नंतर 3 वर्षाचे एकत्रित 2,70,000 सांगितले। इतकी फी ऐकून माझ्या लेकीची शिकायची इच्छा नाहीशी झाली। तिला वाटलं माझा बाप माझं शिक्षण करेल की घर चालवेल, त्यामुळे तिने हे पाऊल उचललं, असं भूमिकाचे वडील श्याम धबडगाव यांना सांगताना अश्रू अनावर झाले होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।